सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील कुमावत नगरमध्ये आणि तिथल्या या नवीन ताया आज इथे आलेल्या आहेत. सगळ्या ठरवून आलेल्या आहेत की आज मी मजा करणार आहे, माहेरी जाऊन धमाल करणार आहे. बस मला काहीच माहिती नाही. आणि तुम्ही बघता इथे रुखवत मांडून ठेवलेले आहे, या साईडला बक्षिसं आहेत. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. आपल्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आता होणार आहे उखाण्यांची जुगलबंदी. आणि कुठली ताई मस्त छान अगदी झणझणीत उखाणा घेते ना, आता ते बघूया त्या ताईला मिळणार आहे बक्षीस. की जुगलबंदी होण्यासाठी आपण काही जोड्या केलेल्या आहेत आणि त्या जोड्यांनुसारच ताईंना उभं केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण ह्याच जोडीपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर मी आधी विचारणार आहे ताईंना. ताई तुमचं नाव सांगा. सोनाली सतीश कामे. सोनाली ताई, किती वर्ष झाली म्हणालात तुम्ही? 14 वर्ष. भाऊजी काय करतात? प्लस स्वतःचा बिझनेस आहे. स्वतःचा बिझनेस आहे. माहेर माझं जिथे आपण कार्यक्रम ठेवलाय तेच कुमावत नगर माहेर. अच्छा. आणि सासर माझं सिडको नाशिक. वा, व्हेरी गुड. कुठे लग्नानंतर पहिला पिक्चर कुठला बघितला? सिंगम. अरे बापरे, लग्नानंतर चित्रपट कुठला बघितला? तर सिंगम. जुगलबंदीच खेळायची म्हटल्यावर सिंगम झालाच पाहिजे. सिंगम झाला पाहिजे. पण मग घरात सिंगम कोण असतो, तुम्ही की भाऊजी? मीच असते असं समजा. ते मला माहिती वाटलंच होतं मला. बिचारे आमचे भाऊजी ते शांत असतील, शांत गाय एकदम. गरीब गायन पोटात पाय असते ते सांगू नाही शकत ना बाकीच्या गोष्टी. भाऊजी आहेत इथे? आहेत ना. कुठे आहेत भाऊजी? एक इथे बसले. अरे भाऊजी, हे काय चाललंय? हा, गरीब गाडी पोटात पाय म्हणे. ताई तुमचं नाव सांगा. सौ तेजस्विनी सचिन कुमावत. तेजस्विनी सचिन कुमावत. भाऊजींचं नाव सचिन आहे. हो. मला माहिती आहे ना, हे बरोबर. मला लगेच कळतं, चेहऱ्यावर मला नाव कळतं. व्हेरी गुड. तुमचं लव्ह मॅरेज नाहीये सांगतो ताई. भाऊजाई आहे. भाऊजाई हो. आहे? तुम्हीच परखून आणले म्हणजे भाऊजन आणि नणंद अशा समोरासमोर आहेत. हो. ह्यांच्यात जुगलबंदी आहे. आता लय भारी मजा येणार आहे. हा, मग काय सांगाल, किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. काय प्रगती तुमची? नाही, त्यांना विचारतोय मी. चांगलीचे. हा, म्हणजे कशी आहे चांगलीचे? म्हणजे आता शाळेतून आली प्रगती. शाळेतून आली आहे प्रगती. एकच प्रगती आहे? नाही, 2 आहे. मग तेच म्हणते, महत्वाचं आहे ना. भाऊजी काय करतात? कंस्ट्रक्शनच्या बिझनेस आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये. क्या बात आहे. बिल्डर म्हणजे असे नाही पण तसे बिल्डर. नाही, असे पण आहे. असे पण आहे. हो. वा, छान आहे. आणि आता दोघांमध्ये जुगलबंदी होणार आहे. पहिल्यांदा ह्या ताईंपासून उखाणा सुरू होणार आहे. मांडवाच्या दारी होत्या सुतळ्या. काय बोलले बघ तुला? सतीश रावांची बहीण झाली एवढी मोठी भुतळ्या. ह्या तुम्हाला भुतळ्या म्हणाले, आता तुम्ही काय ना म्हणून दाखवताय. व्हेरी गुड. गव्हाचं पोतं सुईने उसवलं. हा. गव्हाचं पोतं सुईने उसवलं. सोनीताईच्या भावाला मी पावडर लावून फसवलं. फसवलेलं आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल परखून आणले. कुठे परखून आणले? हा, काय ते? चुरडे. कोण चुरडे? या पावडर लावूनच फसवलेलं आहे म्हणून तुम्हाला जाम चौकशी यांची. राहती भाऊजाई माझी. ही तुमची पण भाऊज आहे? हो. अरे अख्खं कुटुंब चालय इथे. हा, भाऊजन नणंद. भाऊ तुम्ही कोणाचे कोण आहात? अरे देवा, तुम्ही पण यांची भाऊज आहे? एक मिनिट, तुम्ही कोण आहात ह्यांच्या? त्यांची भाऊजाई. हे पण भाऊज आहे. जरा इतरांना पण चान्स द्या. क्या बात आहे. व्हेरी गुड. भाऊजे आणि नणंद. भाऊजे नणंद. भाऊजे नणंद. आज धमाल आहे. तुम्हाला भुतोळ्या म्हणाली येते आणि तुम फसवून आलेली आहे. हा, भाऊजींना आता होऊन जाऊ दे. याच्यावरती खणखणीत उखाणा. ताटामध्ये भोपळा ठेवला किसून. सतीश रावांची बहीण गेली टॉयलेटात फसून. तुम्हाला अडकवून ठेवलेले. आता कसं बाहेर येणार बघूया. हा, हंड्यावर हंडा. हा. हंड्यावर हंडा. हा. सचिन रावाच्या सगळ्या बहिणी माकड तोंडे. मला टाळी पण दिली त्यांनी. अरे काय चाललंय? माकड तोंड बोलली तुम्हाला.
सचिनच्या होत्या बहिणी माकड तोंड्या. हा बरोबर. हा सचिनच्या ऐका. बहिणी होत्या माकड तोंड्या हा. आणि सतीश रावांच्या बहिणी होत्या काळ तोंड्या. मला कशाला बोललात तुम्ही? तुमचं भांडण आपापसात निपटवा ना, मला कशाला मध्ये आणताय तुम्ही? मी काय बोललो का तुम्हाला? माकड तोंड्या ह्या बोलल्या. माझं काळ तोंड कशाला मध्ये काढायला पाहिजे होतं? माकड तोंड्या तरी बरं होतं, पण काळ तोंड्या हे बघा मी आधीच सांगतोय, तुमचं आपापसात चाललंय. एकतरी आम्हाला काळ तोंड्या बोलल्या, तुम्ही मला ढकलताय. मी तुमची भांडणं सोडवायला आलो तर तुम्ही मलाच भांडणामध्ये घेताय. हा चला लवकर. व्हेरी गुड. आजचीत गच्ची आजचीत गच्ची. गच्चीवर होता चोर. गच्चीवर होता चोर. सचिन रावांच्या सगळ्या बहिणी कामचोर. अरे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई हा तुमचं नाव सांगा. सुजिता राहुल कुमावत. सुजिता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 4. चारच वर्ष झालेली आहे? हो. हो 4 वर्ष आताच झालंय. आत्ताच झाले. हो, लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये लग्न झालेले? हो. अच्छा. काय प्रगती? प्रगती नाही, रुद्र आहे. रुद्रच आहे. एकच रुद्रच आहे. आहे. हो. हा हो. लॉकडाऊनच्या मानाने एकच म्हणजे जरा आहे ना. रुद्र बरोबर प्रगती पण हवी होती. माहेर कुठलं? चाळीसगाव. चाळीसगाव. सासर? नाशिक. सासर नाशिक. वा व्हेरी गुड. पहिला चित्रपट कुठला बघितला? कशाचा चित्रपट? घरचा चित्रपट चालू आहे. लॉकडाऊन पासून कुठं नेलंच नाही माझ्या नवऱ्याने मला. का नेलं नाही पण? हा कार्यक्रम बघाल तर नेल मला. अरे बापरे. भाऊजी ताईंना घेऊन एकदा चित्रपटाला न्या. खूप चांगला चित्रपट बघा. आणि हा आणि मला एक सांगा, आई बाबा कुठल्या नावाने हाक मारतात? चिव. भाऊजी पण चिव. मग घरी आल्यावर खूप चिव 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 करत असतील ना. आणि तुम्ही भाऊजींना काय हाक मारता? सोना. त्या बात आहे. आता आपण ह्या ताईंची चौकशी करणार आहोत. ताई तुमचं नाव सांगा. सौ पल्लवी ललित परदेशी. पल्लवी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 17 वर्ष. 17 वर्ष. भाऊजी काय करतात? ते इंजिनियर आहेत. आणि माहेर कुठलं? चाळीसगावचं. सासर? नाशिक. सासर नाशिक. वा ताई तुमच्यापासून सुरुवात करूया. आणि खणखणीत जुगलबंदी झाली पाहिजे बरं का. होऊन जाऊ दे. हा खणखणीत उखाणा. बशीवर बशी कप बशी. बशीवर बशी कप बशी. बशीवर बशी कप बशी. हा. ललितरावांच्या बहिणी दिसतात काळ्या म्हशी. तुम्ही दोघींनी ठरवलंय का? सगळ्यांनी ठरवलंय माझ्याकडे बघून असं काहीतरी बोलायचं? तुम्हाला म्हैस कशी म्हणणार मी? मग काय रेडा म्हणणार होतात? हो म्हणतायत. भांडणं तुमची चालली आहेत ना, मला कशाला मध्ये आणताय तुम्ही? हा तुम्हाला काळी म्हैस म्हणाली. काळी म्हैस म्हणाली. खुर्चीत खुर्ची. हा. लहान मोठी खुर्ची. खुर्चीत खुर्ची. लहान मोठी लहान मोठी खुर्ची. खुर्ची. ऋषिकेश रावांच्या बहिणी हा. तिख्या मिरची. हा तिख्या मिरची बोललेल्या ती तुम्हाला. हा हा होऊन जाऊ देत. आहोस तिखट मिरच्या आम्ही. हा म्हणजे काय तिखट मिरची आहे म्हणजे काय? ओहो. समुद्राची मऊ मऊ वाळू. हा. समुद्राची मऊ मऊ वाळू. हा. ललितरावांच्या बहिणी दिसतात साध्या भोळ्या. हा. दिसतात साध्या भोळ्या हा. पण आतून आहेत खूप चालू. हा, चालू म्हणाल्यात तुम्हाला. गरम चहा थंडी होऊ नये म्हणून. हा. गरम चहा थंडी होऊ नये म्हणून ठेवली होती बशी. हा. ठेवली होती बशी. हा. मी आहे गरीब गाय. ऋषिकेश रावांच्या बहिणी सगळ्या म्हशी. म्हशी. काय रे बाबा, जे काय सगळं चाललेलं आहे. काय बाई सांगू कसं ग सांगू. काय बाई सांगू कसं ग सांगू. माझीच मला वाटेलाच. ललितरावांच्या बहिणींनी मोडलाय वजन काटा आज. अरे बाप रे. वजन काटा मोडलाय म्हणजे तुम्ही असं म्हणायचंय त्यांना. हा हा. काळी चादर चट्यापट्याची. हा. काळी चादर चट्यापट्याची. पल्लवी माझ्या एक रट्याची. एक रट्ट्याची म्हणते. रट्ट्याची. हा म्हणजे एक छपाक ना. हा हो. हा या बात. व्हेरी गुड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. सौ वैष्णवी अक्षय कुमावत. अक्षय कुमार. काय? अक्षय कुमावत. अक्षय कुमावत. हा भाऊजींचं नाव अक्षय. अक्षय. मला माहितीये ना. किती वर्ष झाली लग्नाला? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष. फक्त 1.5 वर्ष झाला. फक्त 1.5 वर्ष 1.5 वर्ष झाले. झाली. काय प्रगती हे विचारू शकत नाही. नाही विचारा आहे. आहे. झोक्यात झोपलेली आहे. अच्छा हो का? हो. प्रगती जोरदार आहे एकदम.
हरकत नाही. ताई तुमचं नाव सांगा. सो दीपाली रोहन कुमावत, माहेर कुठलं? कळवण, कळवण. हो. आणि सासर? नाशिक. सासर नाशिक. वा, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष पूर्ण झाली. 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. व्हेरी हो. गुड. भाऊजी कसे आहेत स्वभावाला वगैरे? एकदम छान. एकदम छान आहे. खूपच. व्हेरी गुड. चला आता आपण जुगलबंदीला सुरुवात करूया. हा चला ठीक आहे. पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे. खणखणीत उखाणा घ्या. माईक फक्त जवळ घ्या. रेडी? हा बशीत बशी कबशी, आहे बशी. हा मी सोडून ननंदबाई हाय म्हशी. हा म्हैस म्हणाली तुम्हाला. होऊन जाऊ दे. बटाट्याच्या भजीला लागते बटाट्याची काप. हा बटाट्याच्या भजीला लागते बटाट्याची काप. काप. अक्षरावांच्या बहिणी दिसतात जसा दिसतो काळा साप. त्या ऋषी म्हणालात ना, मग काय करणार आहे. काळा साप, काळी म्हैस, काळ तोंड्या. ह्यांना बोला ना, माझ्याकडे का बघता? 1000च्या साडीला 500चा पदर. हा 1000च्या साडीला 500चा पदर. तू किती ठेवली नजर तरी माझा डिस्कोस पदर. हो ये बात. अरे कसला भन्नाट उखाणा घेतलेला आहे. व्हेरी गुड. होऊन जाऊ दे. सुंदरशा हरणाचे वाकडे तिकडे पाय. हा सुंदरशा हरणाचे वाकडे तिकडे पाय. अक्षरावांच्या बहिणी कुठे दिसत नाही, खड्ड्यात पडल्या की काय. अरे काय बोलते ही ताई? बोलू द्या नवरे. खड्ड्यात पडले की काय? ह्याच्यात होऊन जाऊ दे. फायनल उखाणा. पावशेर रवा पावशेर खवा, रोहन रावांचं नाव घेते, 1000 रुपये ठेवा. ठेवा. 1000 रुपये ठेवा. हा हा होऊन जाऊ दे. या वर्षी आला होता बिझनेस मध्ये खूप तोटा. हा. या वर्षी आला होता बिझनेस मध्ये खूप तोटा. अक्षरावांचं नाव घेते, अक्षरावांच्या बहिणींनी 100-100च्या ठेवा नोटा. 1000वरती उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एवढ्या एपिसोड मध्ये इतके भाग आम्ही केले. आज पहिल्यांदा असं घडतंय की या खेळामध्ये सगळ्या ताईंनी बक्षिसं मिळवलेली आहेत. काय उखाणे घेतले सगळे. क्या बात आहे. आणि आपण सगळ्या ताईंना बक्षीस देणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अभिनंदन ताई तुमचं खूप खूप. आणि आता आपण सुरू करत आपला मजेशीर खेळ. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. ज्यामध्ये सगळ्या ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. पण एक अट आहे. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी तायांनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून बक्षीस. ठीक आहे. आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. Swim all around me. हा पट्टक पट्टक बसून घ्या. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 अरे हा पारा खुर्च्या बिरच्या तोडा आमच्या. हा आमच्या. हा 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 इथे नळावरची भांडणं सुरू झालेली आहेत. 1 मिनिट थांबा. मागे येऊन बसली. ए बापरे. ही मागे येऊन बसली ना. हा 1 मिनिट. तुमचं काय म्हणणं आहे ताई? कुठे होतात तुम्ही? इथं होते. म्हणजे ही तुमची इथे होती, इथल्या इथं बसली. ही खुर्ची या ताईंची आहे. ताई त्यांना बसू द्या. तुम्ही बाद झालेला आहात. तुम्ही पुढे जाऊन मागे येऊन बसलेला आहात. व्हेरी गुड. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ढकलून जात. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त.
टपूर डोल जसं कोल्याचं डोल माझं काळीचं घोळ त्यात मासून झालं. अहे आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई तुम्हाला हे मिळतंय बक्षीस. आणि याच आनंदात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मला सांगा, आपल्या कोणाबरोबर भांडण झालं तर आपल्याला आवडतं, अबोला असेल तर आपल्याला आवडतं, आणि ती जर अगदी अत्यंत आपल्या जवळची मैत्रिणी किंवा अगदी जवळची व्यक्ती असेल तर अजिबातच आवडत नाही, बरोबर आहे की नाही? पण असं जरी असलं ना तरी सुद्धा तो अबोला का इतका वाढत जातो काही कळत नाही. पण आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या मनातलं व्यक्त होत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. सौ सरोज रामचंद्र भवरे. सरोज ताई, किती वर्ष झाले लग्नाला? 23 वर्ष झाली. 23 वर्ष. आणि कोणाबरोबर हा अबोला आहे? बहिणी बरोबर. सख्खी बहीण? मोठी बहीण नाही, लहान. लहान बहीण. सख्खी लहान बहीण, तिच्याबरोबर अबोला आहे. हो. किती वर्ष आहे? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. कसं होतं 3 वर्षापूर्वी तुमच्या बहिणीचं नातं? अगदी 8 दिवसाला भेटायला यायची. आता 3 वर्ष झाली ती आलीच नाही. एकही फोन नाही. लहानाचे मोठे झालात, सगळी सुख दुःख वाटून घेतलीत. हो, रोज एक तरी फोन करायचो. मी नाही केला तर ती करायची, ती नाही केलं तर मी करायची. आता असं काय काय घडलं की जेणेकरून हा अबोला मिस्टरांचं, माझ्या मिस्टरांचं थोडस वैयक्तिक वादांमुळे, आर्थिक भाऊजींचं झालं ना? हो. बहिणीमध्ये का दुरावा आला हा? मग मिस्टरांना बोलत नाही देत ना. तिचे मिस्टर तिला बोलू देत नाही, माझे मिस्टर मलाही बोलू देत नाही. पण तुम्ही कधी भाऊजींना किंवा ताईला किंवा ताईंच्या मिस्टरांना असं कधी समजवण्याचा प्रयत्न केला? ह्या 3 वर्षात तुम्ही समजू नाही शकले ना. अगदी 2 महिन्यापूर्वी समोरासमोर पण आलो, पण फक्त बघितल्यावर दोघी रडत होतो. दोघींना बोलायची इच्छा आहे, हो. पण भाऊजींमुळे नाही बोलत. ताई, या 3 वर्षात बरंच काही तुम्हाला सांगावं असं वाटतंय किंवा तिला काही सांगावं असं वाटतं किंवा तिच्या मिस्टरनं तुम्हाला काही सांगावं असं वाटत असेल तर नक्कीच सांगा, व्यक्त व्हा. आणि या माध्यमातून समजा समोर ताई आणि भाऊजी आहेत, काय सांगाल तुम्ही त्यांना? त्यांनी काय असेल ते बाजूला ठेवावं आणि जे बहिणींचं नातं आहे ते अगदी जवळ आलं पाहिजे, जसं होतं आधी तसंच. मी दोन्ही भाऊजींना विनंती करेन की ठीक आहे, आपापसामध्ये काही गैरसमज असतात, तुमच्यामध्ये वाद झाले तर मला असं वाटतं की सख्ख्या बहिणींवरती त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. उलट हा मोठेपणा तुम्ही दाखवला पाहिजे. त्या बहिणी आहेत, लहानाच्या मोठ्या एकत्र झालेल्या आहेत, एका घरात वाढलेल्या आहेत, एकाच आई वडिलांच्या मुली आहेत, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर काय उपयोग आहे? तुमच्यामुळे त्या इच्छा असून सुद्धा बोलू शकत नाही आहेत आणि त्याचं त्यांना खूप वाईट वाटतं. तर कृपया असं करू नका. तुम्ही तुमच्यातले पण हेवे दावे, रुसवे फुगवे, राग बाजूला ठेवा. ताई, मला असं वाटतं की तुमचा हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर काहीतरी याच्यावरती विचार करतील, त्यांना सुद्धा काही गोष्टी समजून येतील आणि ते नक्कीच तुमच्याशी बोलतील पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा दोघी बहिणी एकत्र येतील, पुन्हा पहिल्यासारखं छान नातं निर्माण होईल. मला एकच सांगायचं की खरंच या सोहळ्याच्या निमित्ताने का होईना तिला हा निरोप गेला तर नक्कीच आमच्या दोघातला दुरावा निर्माण झालेला आहे तो नक्कीच जवळ येईल. नक्कीच ताई, हा निरोप तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल, कारण हा भाग त्या नक्कीच बघतील. त्यांच्या घरामध्ये सुद्धा हा भाग बघितला जाईल, तेव्हा तिला नक्कीच कळेल आणि काहीतरी ह्याच्यातून मार्ग निघेल आणि हा अबोला दूर होईल आणि हे नातं पुन्हा एकदा जवळ येईल. ताई, तू आज इथे आलेली आहेस तर मी तुला असंच पाठवणार नाही आहे, तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडीला. ताई एकदा माहेरी आली ना की पुन्हा सासरी जावंसच वाटत नाही तिला, पण तिचीही काय म्हणतात त्याला नाईलाज असतो,
जावं लागतं, कारण जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. आणि मला स्वतःहून असं वाटतं की अजून थोडा वेळ तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं, पण आपल्या आजच्या ह्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे क्या देख रहे हो, बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. का भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाच्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.